ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टदशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 63 आहे. वरती अध्याय 18 आणि श्लोक 1 आलाय, तसं नाहीये तर हा 63वा श्लोक आहे. इति ते ज्ञानमाख्यातम् इति ते ज्ञानम् अख्यातम् इति ते ज्ञानम् अख्यातम् गुह्याद् गुह्यतरं मया गुह्याद् गुह्यतरं मया गुह्याद् गुह्यतरं मया इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया विमृशैत अदेशेन विमृतैतत् अदेशेन विमृतैतत् अशेषेण विमृतैतत् अशेषेण विमृश्य एतत् अशेषेण विमृश्य एतत् अशेषेण विमृश्य एतत् अशेषेण. जरा पहिल्यांदा सुरुवातीला चुकीचं सांगितलं गेलंय, तेवढंसं आपण बरोबर करूया. परत एकदा घेऊया ते. विमृश्य एतत् अशेषेण विमृश्य एतत् अशेषेण विमृश्य एतत् अशेषेण यथा इच्छसि तथा कुरु यथा इच्छसि तथा कुरु यथा इच्छसि तथा कुरु विमृश्य एतत् अशेषेण यथा इच्छसि तथा कुरु विमृश्य एतत् अशेषेण यथा इच्छसि तथा कुरु विमृश्य एतत् अशेषेण यथा इच्छसि तथा कुरु इति ते ज्ञानम् अख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया विमृश्य एतत् अशेषेण यथा इच्छसि तथा कुरु इति ते ज्ञानम् अख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया विमृश्य एतत् अशेषेण यथा इच्छसि तथा कुरु इति ते ज्ञानम् आख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया विमृश्य एतत् अशेषेण यथा इच्छसि तथा कुरु. गुह्यापेक्षाही गुह्यतर शरणागत रूपी ज्ञान मी तुला सांगितलं आहे. कर्मयोग गुह्य आहे, तर अंतर्यामी निराकार परमात्म्याची शरणागती गुह्यतर आहे. हे भगवन त्याग करण्यासाठी म्हणत नाहीत, तर आपल्याकडे विशेषतेने ओढण्यासाठी म्हणताहेत. अर्जुनाला आपल्या सगुण रूपाकडे ओढू इच्छित आहेत. अर्जुन समग्राच्या प्राप्तीपासून वंचित राहू नये. निराकारात साकार येत नाही, परंतु साकारात निराकारही येतो. माझ्या पूर्ण उपदेशाचे सार काढ. भगवंताच्या उपदेशाचा सार काढणे अर्जुनाच्या आटोक्यातील गोष्ट नाही. आपल्या उपदेशाचे सार काढणे जितका वक्ता जाणतो तितका श्रोता जाणू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी, जशी तुझी मर्जी असेल तसे कर. हे ऐकल्यावर अर्जुन घाबरला. पुढील 2 श्लोकात भगवंत आपल्या सखाला आश्वासन देत आहेत. हरये नमः हरये नमः हरये नमः. आता आपण 64वा श्लोक घेऊया. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टदशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 64. सर्वगुह्यतमं भूयः सर्वगुह्यतमं भूयः सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः शृणु मे परमं वचः शृणु मे परमं वचः सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः. इष्ट असि मे दृढम् इति इष्ट असि मे दृढम् इति इष्ट असि मे दृढम् इति ततो वक्ष्यामि ते हितं ततो वक्ष्यामि ते हितं ततो वक्ष्यामि ते हितम्. इष्ट आसि मे दृढम् इति ततो वक्ष्यामि ते हितम् इष्ट असि मे दृढम् इति तथा वक्ष्यामि ते हितम् इष्ट असि मे दृढम् इति तथा वक्ष्यामि ते हितम्. सर्वगुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः इष्ट असि मे दृढम् इति तथा वक्ष्यामि ते हितम्. सर्वगुह्यतमं भूय
शृणु मे परमं वचः इष्टसि मे दृढम् इति तथ वक्ष्यामि ते हितम्. सर्व गोपनीयाहून अति गोपनीय माझे परम रहस्ययुक्त वचन तू पुन्हा एकदा ऐक. तू माझ्या अत्यंत आवडता आहेस म्हणून हे परम हितकारक वचन मी तुला सांगणार आहे. यात निराकाराची शरणागती आहे आणि यात साकाराचीही शरणागती आहे. निराकाराला शरण गेल्याने मुक्ती मिळते, परंतु साकाराला शरण गेल्याने मुक्तीबरोबर प्रेमाचीही प्राप्ती होईल. साकाराची शरणागती सर्व गुह्यतम आहे. भगवंत भक्तीच्या प्रसंगात परमवचन म्हणतात. अर्जुनाने भगवंताला म्हटले, मी आपला शिष्य आहे, पण भगवंत त्यास आपला इष्टमित्र म्हणतात. गुरु शिष्य बनवतात, पण भगवंत आपला मित्र बनवत आहे. भगवंताची प्रत्येक गोष्ट हित करणारीच आहे, परंतु त्यातही विशेष गोष्ट ही हिताची आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.